Page number 196, chapter 36, in which Phileas Fogg's name is once more at a premium on change. आता हा भाग जो 36वा आहे याच्यामध्ये फिलियस फॉग यांच्या नावाला पुन्हा एकदा मोठे मूल्य प्राप्त झालेलं आहे. It is time to relate what a change took place in English public opinion when it transpired that the real bank robber, a certain James Strand, had been arrested on the 17th day of December at एडिनबर्ग. 17 डिसेंबर जो आहे त्या 17 डिसेंबरमध्ये एडिनबर्गमध्ये जेम्स स्ट्रँड नावाचा एक जो चोर आहे, खरा बँक रॉबर जो आहे, खरा दरोडेखोर जो आहे, त्याला अटक केल्याचं उघड झालं होतं. तेव्हा इंग्रज जनतेचे कसे मतपरिवर्तन झालेले असेल याचा आपण अंदाज केला तर बरं होईल. म्हणजे खरा रॉबर कोण आहे? बँक रॉबर जेम्स स्ट्रँड हा व्यक्ती आहे आणि तो आपले जो फिलियस फॉग आहे त्यांना समजलं जातं की यांनी बँक लूट केलेली आहे. आणि ज्यावेळेस लोकांना हे समजतं की खरा बँक रॉबर कोण आहे त्यावेळेस लोकांचं मत कसं बदललेलं असेल हा आपण अंदाज घेऊ शकतो. 3 days बिफोर, 3 दिवसांपूर्वी फिलियस फॉग हॅड बीन अ क्रिमिनल. 3 दिवसांपूर्वी कोण क्रिमिनल होता, गुन्हेगार कोण होता? फिलियस फॉग होता. हु वॉज बिईंग डिस्परेटली फॉलोड अप बाय द पोलीस, की तातडीने त्यांना गुन्हेगार समजलं होतं आणि म्हणून पोलीस जे आहे ते तातडीने त्यांचा पाठलाग करत होते. नाऊ ही वॉज अन ऑनरेबल जेंटलमॅन. आता मात्र कोण आहेत ते? आता एक सन्माननीय असं गृहस्थ आहेत. मॅथमॅटिकली परसिंग इज एसेंट्रिक जर्नी राऊंड द वर्ल्ड, की हा असा व्यक्ती की गणिती पद्धतीनं आखणी करून विलक्षण जगप्रवास करणारा हा एक चांगला गृहस्थ, चांगला व्यक्ती म्हणून आता लोकांच्या समोर निर्माण झालेला आहे किंवा लोकांच्या समोर त्याची ती प्रतिबिंब जे आहे ते आलेलं आहे. द पेपर्स रिझ्यूम देअर डिस्कशन अबाउट द वेजर. वर्तमानपत्रामधून पैजेबद्दल आता पुन्हा सुरुवात झालेली आहे. ऑल दोज हु हॅड लेड बेट्स फॉर ऑर अगेन्स्ट हिम, ज्यांनी त्यांच्या बाजूनं किंवा त्यांच्या विरुद्ध पैज लावली होती. रिवाइव्ड देअर इंटरेस्ट ॲज इफ बाय मॅजिक. आता एखादी जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पुन्हा त्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण झालेला होता. द फिलियस फॉग बॉन्ड्स अगेन बिकेम निगोटिएबल अँड मेनी न्यू वेजर्स वेअर मेड. आता फिलियस फॉग बॉन्ड्स जो आहे ते पुन्हा एकदा काय केले आहेत तर चर्चेत आलेले आहेत त्या ठिकाणी. अँड मेनी न्यू वेजर्स वेअर मेड, आणि मग पुन्हा एकदा अनेक नव्या पैजाही लावल्या गेल्या. फिलियस फॉग्स नेम वॉज वन्स मोर ॲट अ प्रीमियम ऑन चेंज. आता फिलियस फॉग यांच्या नावाला पुन्हा एकदा उच्च मूल्य प्राप्त झालेले, मोठी किंमत आलेली आहे. His 5 friends of the Reform Club passed these 3 days in a state of feverish suspense. आता हे ते 3 दिवस जे आहेत ते रिफॉर्म क्लबमधल्या त्यांचे ते 5 मित्र जे आहेत यांनी अतिशय उतावीळ आणि अनिश्चित अशा अवस्थेत घालवलेले आहेत. Would Phileas Fogg, whom they had forgotten, reappear before their eyes? Where was he at this moment? ज्याला ते विसरून गेले होते तो फिलियस फॉग खरंच त्यांच्या समोर आला तर या क्षणी तो कुठे होता? असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत होते. द 17th of December, the day of James Strand's arrest, was the 76th since Phileas Fogg's departure. ज्या 17 डिसेंबर रोजी जेम्स स्ट्रँडला अटक झाली होती तो फिलियस फॉग प्रवासाला निघाल्यानंतरचा 76वा दिवस होता.
अँड नो न्यूज ऑफ हिम हॅड बीन रिसिव्ड. आणि त्यांच्याविषयी कोणतीही बातमी अजून समजलेली नव्हती की कुठपर्यंत ते प्रवास करत आलेले आहेत याविषयी काहीच माहिती त्यांना उपलब्ध नव्हती. वॉज ही डेड? त्यांचा मृत्यू तर झाला नसेल ना. हॅड ही अबडन द एफर्ट और वॉज ही कंटिन्यूइंग हिज जर्नी अलॉंग द रूट ॲग्रीड अपॉन? त्यांनी प्रयत्न सोडून दिलेले असतील का की अजूनही ठरलेल्या मार्गावरून ते प्रवास करीत असतील. अँड वुड ही अपीअर्ड ऑन संडे the 21st of December at 9:15 in the evening on the threshold of the Reform Club saloon. आणि 21 डिसेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 9:15 वाजता रिफॉर्म क्लबच्या सलूनच्या दारात ते हजर होतील का? त्यांची बीट जी आहे ही 80 दिवसांची आहे. 80 दिवस कधी पूर्ण होतात? 21 डिसेंबर शनिवार आहे, रात्री 9:15 वाजता त्यांची बीट जी आहे ती संपणार आहे, पैज संपणार आहे. 9:15 पर्यंत त्यांनी त्या रिफॉर्म क्लबमध्ये 21 डिसेंबरच्या शनिवारी पोहोचणं आवश्यक होतं. 3 दिवस त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये त्यांच्याजवळ होते आणि तिथपासून त्यांना ती झोप लागलेली नाही. The anxiety in which for 3 days London society existed cannot be described. आणि मग ते गेले 3 दिवस लंडन सोसायटीने जी अवस्था अनुभवलेली होती त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. टेलिग्राम्स वेअर सेंट टू अमेरिका अँड एशिया. टेलिग्राम्स जे आहेत ते अमेरिका एशियामध्ये पाठवले गेले होते. कशासाठी? फॉर न्यूज ऑफ फिलियस फॉग. फिलियस फॉग यांची बातमी मिळवण्यासाठी, काढण्यासाठी अमेरिकेला आणि आशियाला टेलिग्राम पाठवले गेले. मेसेंजर्स वेअर डिस्पॅच टू द हाऊस इन सॅव्हिलेरो मॉर्निंग अँड इव्हिनिंग. अगदी सॅव्हिलेरो ज्या ठिकाणी हे फिलियस फॉग राहतात त्यांच्या घराकडे सकाळ संध्याकाळ बातमीदार देखील पाठवले गेले होते. नो न्यूज. तरी त्यांचा काही पत्ता लागला नाही, कुठलीच बातमी हातात आलेली नाही. द पोलीस वेअर इग्नोरंट व्हॉट हॅड बिकम ऑफ द डिटेक्टिव्ह Fix who had so unfortunately followed up a false scent. आता दुर्दैवाने चुकीच्या सुगाव्याच्या मागे लागलेल्या फिक्स याच्याकडे देखील पोलिसांनी आता दुर्लक्ष केलं होतं. कारण फिक्सनं काय केलं होतं, जो खरा गुन्हेगार आहे जेम्स स्ट्रँड त्याचा पाठलाग करण्याऐवजी त्यांनी फिलियस फॉगला तो पाठलाग करू लागला होता. त्यामुळे आता फिक्सकडे लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे, पोलिसांनी देखील दुर्लक्ष केलेलं आहे. बेट्स इन्क्रीज्ड नेव्हरलेस इन नंबर अँड द व्हॅल्यू. पैजांची संख्या मात्र वाढत होती, त्यांचे मूल्य वाढत चालले होते. फिलियस फॉग लाईक अ रेस हॉर्स वॉज ड्रॉईंग नियर हिज लास्ट टर्निंग पॉइंट. आणि शर्यतीमध्ये जसे घोडे असतात त्या घोड्यासारखा, रेस हॉर्स सारखा फिलियस फॉग अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला होता. द बॉन्ड्स वेअर कोटेड नो लॉंगर ॲट 100 बिलो पार बट ॲट 20, ॲट 10 अँड ॲट 5. अगदी बॉन्ड्सच्या किमती आता 100 नाही तर 20, 10 आणि 5 वर देखील लावल्या जात होत्या. अँड पॅलेटिक ओल्ड लॉर्ड अल्बेनमर बेट इवन इन इज फेवर. अगदी अर्धांगवायू झालेला हा एक वृद्ध आहे, लॉर्ड अल्बेनमरेल, त्यानं देखील त्याच्या बाजूनं पैज लावली होती. अ ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन पॉल मॉल अँड द नेबरिंग स्ट्रीट्स ऑन सॅटर्डे इव्हिनिंग. पॉल मॉल जे आहे आणि त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला रस्त्यांवर शनिवारी संध्याकाळी फार मोठी गर्दी जमली होती. इट सीम्ड लाईक अ मल्टिट्यूड ऑफ ब्रोकर्स परमनंटली एस्टॅब्लिश्ड अराउंड द रिफॉर्म क्लब. त्या रिफॉर्म क्लब भोवती अनेक दलाल जे आहेत ते तर जणू कायमस्वरूपी
ठाण मांडूनच बसलेले होते, तिथून हलत नव्हते. सर्क्युलेशन वॉज इम्पेडेड अँड एव्हरीवेअर डिस्प्यूट्स, डिस्कशन्स अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वेअर गोइंग ऑन. सर्क्युलेशन वेअर इम्पेडेड, व्यवहारामध्ये अडथळे येत होते. एव्हरीवेअर डिस्प्यूट, सगळीकडे वाद. डिस्कशन्स, चर्चा. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी चालू होते. द पोलीस हॅड ग्रेट डिफिकल्टी इन कीपिंग बॅक द क्राऊड. अगदी हा जमाव जो आहे त्या जमावाला ताब्यात ठेवणं आता पोलिसांना देखील कठीण जात होतं. अँड ॲज द अवर वेन फिलियस फॉग वॉज ड्यू अप्रोच्ड द एक्साइटमेंट रोज टू इट्स हायेस्ट पीच. फिलियस फॉग जे आहे ते पोहोचण्याची आता वेळ जशी जशी जवळ येत होती तशी सर्वांची उत्कंठा, सर्वांची आशा आकांक्षा आता शिगेला पोचलेली होती. फार उत्सुक झालेले होते. The 5 antagonists of Phileas Fogg had met in the great saloon of the club. आता अँटॅगॉनिस्ट हे जे विरोधी आहेत, 5 अँटॅगॉनिस्ट, फिलियस फॉगचे 5 विरोधी जे मित्र आहेत हे मोठ्या सलूनमध्ये भेटले होते. जॉन सुलिव्हन अँड सॅम्युअल फॅलेंटाईन द बँकर्स. जॉन सुलिव्हन जे आहेत आणि सॅम्युअल फॅलेंटाईन जे आहेत हे दोघे जण बँकर्स आहेत. अँड्र्यू स्टुअर्ट इंजिनियर आणि गॉथियर राल्फ द डायरेक्टर ऑफ बँक ऑफ इंग्लंड, हे बँक ऑफ इंग्लंडचे संचालक होते, डायरेक्टर होते. थॉमस फ्लॅनगन द ब्रुअर जे आहेत हे थॉमस फ्लॅनगन आहेत. वन अँड ऑल वेटेड अँक्शियसली, सगळेजण त्याची अस्वस्थपणे वाट पाहत होते. When the clock indicated 20 minutes past 8, Andrew Stuart got up, saying, "Gentlemen, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." When the clock indicated 20 minutes past 8, 8 वाजून 20 मिनिटे झाल्यावर अँड्र्यू स्टुअर्ट जे आहे ते काय केलेत, तो उठला, गॉट अप अँड सेइंग, काय म्हणाला तो, जंटलमॅन, सज्जन हो, इन 20 मिनिट्स द टाइम ॲग्रीड अपॉन बिटवीन मिस्टर फॉग अँड अवर सेल्फ विल हॅव एक्सपायर्ड. आता अजून 20 मिनिटांनंतर फॉग आणि आपल्या ठरलेली वेळेची मुदत संपेल. व्हॉट टाइम डिड द लास्ट ट्रेन अराईव्ह फ्रॉम लिव्हरपूल, आज थॉमस फ्लॅनगन. थॉमस फ्लॅनगनने विचारलं की लिव्हरपूलवरून शेवटची ट्रेन किती वाजता आली. ॲट 23 minutes past 7, 7 वाजून 23 मिनिटांनी, रिप्लाइड गॉथियर राल्फ. कोणी उत्तर दिलेलं आहे, गॉथियर राल्फने उत्तर दिलं की किती मिनिटांनी आली ती, 7 वाजून 23 मिनिटांनी ही शेवटची लिव्हरपूलवरून आलेली ट्रेन पोहोचलेली आहे. अँड द नेक्स्ट डज नॉट अराईव्ह टिल 10 minutes after 12. आणि पुढची जी आहे दुसरी ट्रेन ती 12 वाजून 10 मिनिटांच्या आत येणार नाही. म्हणजे एक आता येऊन गेलेली आहे 7 वाजून 23 मिनिटांनी आणि दुसरी जी आहे ती 12 वाजून 10 मिनिटांनी च्या नंतर येणार आहे. वेल जंटलमॅन, रिझ्यूम अँड्र्यू स्टुअर्ट. मग सज्जन व मित्रांनो, अँड्र्यू स्टुअर्ट त्याने पुढे बोलू लागलेला आहे. इफ फिलियस फॉग हॅड कम इन 7:23 ट्रेन ही वुड हॅव गॉट हिअर बाय दिस टाइम. फिलियस फॉग जर 7:23च्या ट्रेनना आला असता तर तो इतक्या वेळेमध्ये इथे पोहोचला असता. वी कॅन देअरफॉर रिगार्ड द बेट ॲज वन. त्यामुळे आपण पैसे जिंकला आहोत असे आपण मानू शकतो, कारण तो आत्ता पण पोहोचायला पाहिजे होता. किती वाजलेले आहेत आता इथे, तर 8 वाजून गेलेले आहेत आणि इतक्याला तो यायला पाहिजे होता. 8:23ला ट्रेन आले म्हटल्यानंतर तो इथे पोहोचायला पाहिजे होता. वेट, डोंट लेट अस टू बी टू हेस्टी, रिप्लाइड सॅम्युअल फॅलेंटाईन. थांबा, एवढी घाई करायला नको, असं सॅम्युअल फॅलेंटाईन जो आहे तो म्हटला. यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी इसेंट्रिक. मिस्टर फॉग हा अतिशय विक्षिप्त माणूस आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. आणि तो किती वक्तशीर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ही नेव्हर अराइव्स टू सून ऑर टू लेट. तो वेळेच्या
कधीही लवकर, खूप आधी किंवा खूप नंतर पोहोचत नाही. अँड आय शुड नॉट बी सरप्राईज इफ ही अपिअर्ड बिफोर अस ॲट द लास्ट मिनिट. आणि त्यामुळे तो शेवटच्या क्षणी आपल्यासमोर जरी हजर राहिला तरी मला वाटतं आपण आश्चर्य वाटून घ्यायला नको. असा हा विलक्षण, असा हा विक्षिप्त माणूस आहे. तो वेळेच्या अगोदर देखील जात नाही आणि वेळेनंतर देखील जात नाही. अतिशय राईट टाइमला तो त्या ठिकाणी पोहोचतो. वाय सेड अँड्रू स्टुअर्ट नर्वसली. तर मग हे केलेलं आहे की इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. का? माझ्या समोर तो आला तर माझा विश्वास बसणार नाही. अँड्रू स्टुअर्ट अगदी चिंताग्रस्त होऊन त्या ठिकाणी नर्वसली तो बोलत आहे. द फॅक्ट इज रिझ्यूम थॉमस फ्लॅनगन, मिस्टर फॉक्स प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश. मुद्दा हा आहे की थॉमस जो आहे, फ्लॅनगन जो आहे, तो पुन्हा बोलायला लागला की मुद्दा हा आहे मिस्टर फॉक्स प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश. हा जो फॉक्सचा प्रस्ताव आहे हा मूर्खपणाचा होता. व्हॉट एव्हर हिज पंक्च्युअलिटी ही कुड नॉट प्रिव्हेंट द डिलेज विच वेअर सर्टन टू ऑकर. तो कितीही वक्तशीर असला तरी काही अपरिहार्य विलंब तो टाळू शकणार नव्हता किंवा काही अडचणी जर आल्या तर तो त्या पार करून येऊ शकत नव्हता. हा विचार त्याने केलेला नाही. अँड अ डिले ऑफ ओनली 2 or 3 days वुड बी फॅटल टू हिज टूर. मग अगदी 1-2 दिवसांचा 2-3 दिवसांचा विलंब, उशीर त्याच्या दौऱ्यासाठी देखील घातक ठरू शकेल. ऑब्झर्व टू ॲडेड जॉन सुलिव्हन. जॉन सुलिव्हन पुढे म्हणाला की हेही लक्षात घ्यायला पाहिजे दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम. की संपूर्ण प्रवासात मिळालेला नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम दो देअर आर टेलिग्राफिक लाईन्स ऑल अलॉंग हिज रूट. जरी संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला काही टेलिग्राफिक संदेश मिळालेले आहेत ते वगळता आपल्याला त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही की तो कुठे पोहोचलेला आहे, काय पोहोचलेला आहे हे अजून त्यानं आपल्याला सांगितलेलं नाही. ही हॅज लॉस्ट जंटलमॅन सेड अँड्रू स्टुअर्ट. मंडळी, मित्रांनो, तो हरला आहे असं अँड्रू स्टुअर्ट जो आहे तो म्हणाला. ही हॅज 100 times लॉस्ट. 100 वेळा हरला आहे. यू नो बिसाइड्स दॅट द चायना द ओनली स्टीमर ही कुड हॅव टेकन फ्रॉम न्यूयॉर्क टू गेट हिअर इन टाइम अराइव्ड एस्टरडे. न्यूयॉर्कहून, त्याशिवाय आणखीन काय महत्वाचं बघा, न्यूयॉर्कहून इथे वेळेत पोहोचण्यासाठी तो काल आलेल्या एकमेव चायना स्टीमरने येऊ शकला असता. आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ द पॅसेंजर्स अँड द नेम ऑफ द फिलियस फॉग इज नॉट अमंग देम. मी काय केलं आहे, त्या प्रवाशांची यादी बघितलेली आहे आणि फिलियस फॉगचं नाव त्याच्यामध्ये नाही. इवन इफ वी ॲडमिट दॅट फॉर्च्यून हॅज फेवर्ड हिम ही कॅन स्केअरली हॅव रीच्ड अमेरिका. आपण जरी असं मान्य केलं की दैव किंवा देव त्याच्या पाठीशी आहे, तो लकी आहे, तरीही तो अमेरिकेत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आय थिंक ही विल बी ॲट लीस्ट 20 days बिहाइंड हँड अँड द लॉर्ड अल्बेमरेल विल लूज अ कूल 5,000. आणि तो कमीत कमी 20 दिवस मागे असेल असं मला वाटतं. त्यामुळे लॉर्ड अल्बेमरेलचे जे 5,000चं नुकसान होणार आहे. अल्बेमरेल जे आहेत हे पॅरेटिक एक पर्सन आहे. त्याने देखील या ठिकाणी काय केलं आहे, मिस्टर फॉक हा वेळेत पोहोचेल असं त्या ठिकाणी बेट लावलेली आहे, पैज लावलेली आहे. इट इज क्लिअर रिप्लाइड गॉथियर राल्फ. ते स्पष्ट आहे, गॉथियर राल्फने उत्तर दिलं. अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉक्स चेक ॲट बेरिंग्स टुमॉरो. आता आपल्याला काय करायचं आहे, मिस्टर फॉग यांचा चेक जो आहे तो बेरिंग्सकडे आपल्याला उद्या सादर करावा लागणार आहे. ॲट दिस मोमेंट द हँड्स ऑफ द क्लब क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. आता हे बोलत असताना क्लबच्या घड्याळाचे काटे आता किती वाज दाखवत आहेत, 9:20 वेळ आहे असे दाखवत आहे.